नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 27 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। काल विचारलेला प्रश्न, पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी जगद्गुरू संत तुकाराम महाराज। प्रश्न पहिला, महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोठे खेळली जाणार आहे? ए. वेस्ट इंडीज, बी. चीन, सी. संयुक्त अरब अमिराती, डी. दक्षिण आफ्रिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. संयुक्त अरब अमिराती। 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळली जाणार आहे। या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी असणार आहेत। 2009 मध्ये पहिली आवृत्ती इंग्लंड या देशात खेळली गेली। 2009 मध्ये इंग्लंडने विजेतेपद पटकावले तर उपविजेता न्यूझीलंड हा संघ ठरला। लेस्टेट 2023 ची आवृत्ती ही दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली। यात ऑस्ट्रेलिया संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका ठरला। ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 6 वेळा महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे। पुढील प्रश्न, मारामाडी महोत्सव बुल सफरिंग कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? ए. कर्नाटक, बी. केरळ, सी. तामिळनाडू, डी. आंध्र प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. केरळ। केरळ राज्याशी संबंधित सध्या चर्चेत असलेले मुद्दे जाणून घेऊ। 1. केरळने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत खटले निकाली काढण्यासाठी देशातील पहिले डिजिटल न्यायालय सुरू केले आहे। 2. पेरियार व्याघ्र प्रकल्पात प्रथमच वीज निर्मितीसाठी विंड टर्बाइन बसविण्यात आले आहे। 3. IISK वासुकी यांची केरळच्या बाह्य सहकार्याची संबंधित बाबींचे प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 4. स्थानिक समुदायाच्या मदतीने जैवविविधतेची नोंद करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले। 5. केरळमध्ये भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाने डॉगफिश शार्कची नवीन प्रजाती शोधून काढली आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय मालिकेला सिरीज आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे? ए. द कपिल शर्मा शो, बी. द इंडियन स्टार, सी. द नाईट मॅनेजर, डी. KBC। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. द नाईट मॅनेजर। तसेच याआधी 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज या भारतीय चित्रपटाला 2025च्या ऑस्कर पुरस्कारसाठी नामांकन मिळालेले आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे? ए. पॅरिस, बी. दुबई, सी. इंग्लंड, डी. सिडनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. सिडनी। सिडनी येथे राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद ही 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ए. झारखंड, बी. उत्तराखंड, सी. उत्तर प्रदेश, डी. हिमाचल प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. झारखंड। मित्रांनो, नुकतेच वेगवेगळ्या न्यायालयात नवीन नियुक्ती करण्यात आल्या आहेत, तर आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊ। 1. न्यायमूर्ती RK श्रीराम यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे। 2. न्यायमूर्ती राजीव शक्द्र यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे। 3. न्यायमूर्ती S रामचंद्र राव यांची झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे। 4. न्यायमूर्ती ताशी राबस्तान यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे। 5. न्यायमूर्ती इंद्रप्रसन्न मुखर्जी यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। 6. न्यायमूर्ती विनीत जमादार हे केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? अ. एकनाथ शिंदे, बी. अदिती तटकरे, सी. सुधीर मुनगंटीवार, डी. देवेंद्र फडणवीस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. सुधीर मुनगंटीवार। पुढील प्रश्न, 41व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ए. निर्मला सीतारामन, बी. द्रौपदी मुर्मू,
सी. राजनाथ सिंह, डी. अमित शहा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. राजनाथ सिंह। 41व्या भारतीय तटरक्षक दलाचा कमांडराचे संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले। पुढील प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक काय आहे? ए. पहिला, बी. दुसरा, सी. तिसरा, डी. चौथा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तिसरा। ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताने जपानला मागे टाकून तिसरे स्थान पटकावला आहे। एशिया पॉवर इंडेक्स आशियातील विविध देशांच्या प्रभावांचे मूल्यांकन करतो। अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे। मित्रांनो, आपण इतर महत्त्वाचे निर्देशांक आणि रँकिंग तसेच त्यात भारताची क्रमवारी विषयी माहिती जाणून घेऊ। वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान हे 126 आहे, तर टॉपवर फिनलँड आहे। ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान हे 116 आहे, तर टॉपवर आइसलंड आहे। जेंडर गॅप रिपोर्ट 2024 मध्ये भारताचे स्थान हे 129 आहे, तर टॉपवर आइसलंड आहे। भ्रष्टाचार निर्देशांक अहवाल 2024 मध्ये भारताचे स्थान हे 93 आहे, तर टॉपवर सोमालिया आहे। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान हे 40 आहे, तर टॉपवर स्वित्झर्लंड आहे। लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान हे 3 आहे, तर टॉपवर सिंगापूर आहे। प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान हे 159 आहे, तर टॉपवर नॉर्वे आहे। पुढील प्रश्न, अलीकडेच एका तासात 5 लाखहून अधिक रोपे लागवड करून विश्वविक्रम कोठे केला गेला? ए. इंदोर, बी. जैसलमेर, सी. तिरुवनंतपुरम, डी. भोपाळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. जैसलमेर। पुढील प्रश्न, भारतातील एव्हिएशन मिनिस्ट्रीने अलीकडेच कोणत्या नवीन विमान कंपनीला मान्यता दिली आहे? ए. वंदे हवा, बी. नमो वायू, सी. शंखवायू, डी. अग्निशक्ती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. शंखवायू। पुढील प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी कोणत्या राज्यातील जिंजीचा किल्ला नामांकित करण्यात आला आहे? ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. तामिळनाडू, डी. केरळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तामिळनाडू। अलीकडे तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात स्थित जिंजीचा किल्ल्याला युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकित झाला आहे। राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी या 3 टेकड्यांवरील ऐतिहासिक महत्त्व आणि मोक्याच्या ठिकाणासाठी जिंजीचा किल्ला प्रसिद्ध आहे। द्वीपकल्पीय भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक असल्याने या किल्ल्याला ट्रॉयचा पूर्व किल्ला देखील म्हटले जाते। शेवटचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची कमांड कोणी घेतली आहे? ए. सुनीता विल्यम, बी. गीता गोपीनाथ, सी. अक्षता कृष्णमूर्ती, डी. बिल नेल्सन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. सुनीता विल्यम। भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची ISSची कमान आपल्या हाती घेतली असून ऑर्बिटलच्या त्या नेतृत्व करत आहेत। मित्रांनो, आपल्यासाठी आजचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे आहे। अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले। आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।